बहुदानी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर धरीवरी. आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारोदारी भक्तांच्या. आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारोदारी भक्तांच्या. दंडवत प्रणाम मंडळी. मी राम फाटके स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एकनिष्ठ भक्त दायंबा बळेगावकर यांचे जीवनचरित्र श्रवण करणार आहोत. महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी अज्ञानी जीवांचा उद्धार करण्याचे व्यसन हाती घेतले होते आणि अशा अज्ञानी जीवांना रानोराणी वनोवनी शोधून त्यांना प्रेमदान देऊन त्यांचा उद्धार केला. त्यांना कैवल्य पद दिले. दायंबा हे बळेगाव येथील राहणारे, तालुका अंबड, जिल्हा जालना. ते कराडे ब्राह्मण कुळातील होते. दर्शनीय त्यांचे प्रसादिक नाव भोजा. पहिली पत्नी सरते, मग सर्वज्ञांच्या प्रसादाने दुसरे लग्न होते. दुसऱ्या पत्नीचे नाव उमाईसा. त्यांचे सासर आहे पैठण येथील, सासरे आहेत चांगदेव. दायंबांना स्वामीचे प्रथम दर्शन पैठण येथे झाले. तेव्हा दर्शन होताच स्वामींपासून त्यांना चित्तानंद झाला. दायंबा कितीच्या भरात दुर्गावरी धावत होते. त्यानंतर ते स्वामींच्या भेटीसाठी नांदुरा बीड या ठिकाणी गेले. त्या भेटीत ते काही दिवस तेथे राहिले. तदनंतर रामदरा येथे स्वामींची भेट झाली. स्वामींपासून चित्तानंद झाला होता. स्वामींची भेट घेऊन परत गावी आल्यानंतर त्यांना नेहमी चित्तानंदाचे स्मरण होई व स्वामींची आठवण होऊन त्यांच्या विरहाचे दुःख त्यांना होत असत. त्यामुळे त्यांचे डोळे लाल व सुजलेले दिसायचे. सिन्नरला स्वामींचे वास्तव्य असताना सर्वज्ञांनी दायंबांना चैतन्याच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराची जवळीक निरूपण केलेली होती. नाशिकला पंचवटी येथे सर्वज्ञांचे वास्तव्य होते. तेव्हा दायंबा यांनी सर्वज्ञांना सुंदर कोण आहे असा प्रश्न केला होता. तेव्हा सौंदर्य कथन सर्वज्ञांनी दायंबाला केलेले होते. त्रेता युगामध्ये सीता सुंदर होती, द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्ण सुंदर होते आणि कलियुगात आम्ही सुंदर आहोत असे सर्वज्ञांनी त्यांना निरूपण केलेले होते. दायंबाला स्वामींची भेट नांदुरा बीड रामदरा येथे झाल्यानंतर ते स्वामींचा मुक्काम करंजखेड येथे असताना त्यांच्या भेटीस गेले होते. तेव्हा त्या भेटीत दायंबाला बोध झाला होता. म्हणजे ईश्वराविषयी ज्ञान झाले. त्यानंतर त्यांनी योगेश्वरी, खडकुली, डोमेग्राम, निवासा, पैठण, जवळगाव या ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घेतली. ते प्रत्येक भेटीच्या वेळी 10-15 दिवस स्वामींजवळ राहत असत. स्वामींच्या ठिकाणी दायंबांचा अत्यंत स्नेह जडल्यामुळे त्यांचे जाणे येणे चालूच राहत असे. अशा या भाग्यवान भक्ताला बीड येथे पवित्र पर्व स्वामींच्या ठाई करण्याचे भाग्य लाभले होते. सौभागा यांच्या प्रसादिक नावावर दायंबा त्यांना चिडवायचे. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, सौभागा जर मरेल तर तुम्ही काय कराल? तेव्हा दायंबा म्हणाले, मुलाचे जे कर्तव्य असते ते मी करीन. अंगठे बांधीन, तिरडी काढीन, अंडा देईन, घडा फोडीन, बाकीचे सर्व विधी करीन. एका प्रसंगावर सर्वज्ञ दायंबाला विचारतात, तुम्ही वेताळाला नमस्कार का करत नाही? तेव्हा दायंबा स्वामींना म्हणतात, आम्ही वेताळाला नमस्कार का करू?
आम्ही आमच्या सर्वज्ञांना नमस्कार करू. यावरून दायंबाची पूर्ण निष्ठा सर्वज्ञ झालेली होती हे समजते. सर्वज्ञांना मर्दना देत होते तेव्हा तेलाचा एक थेंब चौरंगावर पडला. तो सर्वज्ञांनी बोटाने घेऊन श्री चरणी लावला. तेव्हा दायंबाने सर्वज्ञांना भोजराजाची गोष्ट सांगितली होती. तेव्हा भोजराज म्हणजेच भोजा असे त्यांचे प्रसादित नाव ठेवले होते. दायंबा सर्वज्ञांना म्हणायचे, माझ्यासारखी वखरणे कोणाला जमत नाही. तेव्हा सर्वज्ञ त्यांना वखरण्यासाठी सांगतात. तेव्हा दायंबा सर्वज्ञांना वखरून दाखवतात. सर्वज्ञ त्यांना म्हणतात, वखराच्या पासाला माती लागली, ते काढायचे तुम्ही विसरले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी दायंबाची त्यांना चूक दाखवून दिली. अशाच एका वेळी दायंबांना स्थिती झाली होती. स्थितीच्या भरात रामदरा येथे बाईसांना दायंबा सर्वज्ञांसाठी आसन टाकू देत नव्हते. तेव्हा थोड्या वेळानंतर त्यांची स्थिती गेली व मग तेव्हा ते तेथून उठले. दायंबांना खरूज झालेली होती. तेव्हा ते आपली खरूज सारखी खाजवत असत. तेव्हा सर्वज्ञांचे स्नान झाल्यानंतर सर्वज्ञ बाईसांना त्यांच्यासाठी पाणी ठेवण्यासाठी सांगत. ते पाणी म्हणजे इंद्रवणी. इंद्रवणी घेऊन जेव्हा दायंबा स्नान करायचे तेव्हा इंद्राच्या पेक्षाही अधिक सुख देणारे पाणी आहे असे ते म्हणत असत. म्हणूनच त्याला इंद्रवणी असे म्हटले आहे. गावाकडे परत जाताना आपण पुन्हा परत कधी येऊ हे ते स्वामींना सांगून जात असत. ते करारी स्वभावाचे असल्यामुळे जे बोलत ते करून दाखतील. एकदा ते योगेश्वरी येऊन खडकुली पर्यंत स्वामींच्या समवेत राहिले. नंतर ते आपल्या गावाकडे निघाले. तेव्हा ते सर्वज्ञांना म्हणाले, मी माघ अमावस्येच्या आत आपल्याकडे पर्व करण्यात येईल. आलो नाही तर माझा मृत्यू झाला असे समजा. अशी पैज करून ते बळेगावला गेले. यानंतर माघ कृष्ण 12चे जेवण करून ते घरून निघाले. ते थेट पैठणला आले. येथून आपल्या सासरवाडीला गेले. तेथे थोडी विश्रांती केली. सायंकाळी बाजारात जाऊन पान सुपारी घेतले आणि सरळ वाटेने सावखेड्याला मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन पोहोचले. तेव्हा तेथे पहारेकरी होते. त्यांनी दायंबास विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही स्वामींचे. पहारेकऱ्यांनी पुन्हा प्रश्न केला, स्वामी कुठे आहे? दायंबा म्हणाले, खडकुली येथे. तेव्हा पहारेकरी म्हणाले, स्वामी तर जोगेश्वरला आहे. त्यांचे शब्द सत्य वाटून ते जोगेश्वरीच्या रस्त्याने निघाले. रस्त्याने जाताना लहान लहान झुडपांच्या आकृत्या, काही काळवट काही पांढरट दिसत असत. ते पाहून त्यांना वाटे की चोर आहे की देवता आहे. जवळ गेल्यावर त्यांना झुडूप दिसायचे आणि मग निर्भय मनाने चालू लागायचे. असे चालत चालत रात्री 2च्या सुमारास ते जोगेश्वरला पोहोचले. दोन्ही देवळात जाऊन पाहिले तर स्वामी तेथे नव्हते. रात्र अधिक झाली असल्यामुळे त्यांनी तेथे योगेश्वरीच्या देवळात मुक्काम केला आणि सकाळीच उठून ते काऊळगावला गेले. तेव्हा तेथील विष्णुदेव त्यांना भेटले. त्यावेळेस विष्णुभट स्वामींना भोजनाचे साहित्य गाडीत घालून नेण्याच्या तयारीत होते. दायंबांनी त्यांना विचारले, स्वामी कोठे आहेत? ते म्हणाले, स्वामी खडकुलीला आहेत. मी त्यांच्यासाठीच हे अन्न साहित्य नेत आहे. तुम्ही थोडे थांबा, आपण दोघे मिळून जाऊ. तेव्हा दायंबा म्हणाले, मी थांबत नाही, पुढे जातो, तुम्ही नंतर या. असे म्हणून दायंबा खडकुलीला आले. स्वामींचे दर्शन घेतले. त्यावेळेस स्वामी तोंड धुत होते. स्वामी म्हणाले, तुम्ही इतक्या
अवकाळीत कसे आलात? मग दायंबाने मागील सर्व वृत्तांत सांगितला. सर्वज्ञ दायंबाला म्हणाले, भोज याची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यानंतर स्वामी दायंबाला म्हणाले, तुम्ही आता जेवण करा, तुम्हाला फार भूक लागली असेल. परंतु दायंबाने जेवण करण्याचे नाकारले. ते म्हणाले, मी गोसांबियांच्या ठाई पर्व करीन, मग जेवी, असे दायंबाने सांगितले. तरीही स्वामींनी दायंबास आग्रहाने जेवू घातले. यानंतर दायंबाने स्वामींची पूजा केली. सर्वज्ञांनी दायंबांना दंडियाचा दृष्टांत निरूपण केला. दुपारच्या अवसराचे दर्शन घेतले. यानंतर दायंबा बळेगावी जाण्यासाठी निघाले. तेव्हा स्वामी म्हणाले, आज तुम्ही गावी कसे जाल? आज तर भूत चतुर्दशी आहे. भूते तैरा वैरा विचारतात, मनुष्याचा बळी घेतात, म्हणून तुम्ही जाऊ नका. दायंबा म्हणाले, मला आज गेल्याशिवाय चालणार नाही. मी ब्राह्मणाला उद्याचे निमंत्रण देऊन आलो आहे. त्यासाठी आज जाणे मला आवश्यक आहे. त्यांच्या आग्रहावरून स्वामींनी त्यांना परवानगी दिली आणि आपल्या गळ्यातील फुलांचा हार, तांबूळ प्रसाद दिला आणि सांगितले, तुम्हाला काही नवल दिसल्यास तेथे पाहण्यास जाऊ नका, मार्ग सोडू नका. स्वामींची आज्ञा मान्य करून दायंबा खडकुलीहून निघाले. दायंबा निघाले त्यावेळी 4 वाजण्याचा सुमार होता. त्यांना खडकुलीहून पैठणला येईपर्यंत चांगलाच अंधार पडला. 8-9 वाजण्याच्या सुमाराला ते पैठणहून पुढे निघाले. 2 मैल अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या बाजूला देवता लोकांचे काही आश्चर्य दायंबाला दिसले. तरी ते पाहण्यास गेले नाही. ते आपल्या रस्त्याने चालतच होते. प्रभात समय झाला तेव्हा 9 गावच्या देवता शेळ्याचे रूप घेऊन त्यांच्या पाठीमागे लागल्या. त्या मागे येऊन त्यांच्या टाचेवर आपले खूर टेकवीत. दायंबाने तेव्हा श्री चक्रधरांचे नाम उच्चारतात त्या मागे जात आणि पुन्हा त्यांच्या मागे येत असत. असे करीत करीत त्या 9 गावच्या आडापर्यंत आल्या. मग त्या केळीरूपी देवतांनी आडात उड्या टाकल्या. त्यानंतर दायंबा निर्भयपणे बळीगावला पोचले. ब्राह्मणांना श्राद्ध भोजन घातले. औसा माता जोगी नसल्यामुळे त्यांचा ते आदरभाव करत नसत. परंतु सर्वज्ञांनी त्यांना गंगा दृष्टांत निरूपण करून जीव तो शुद्ध निर्मळ असतो असे निरूपण केले. तेव्हापासून दायंबा मग औसा मातेचा आदरभाव करू लागले. मग काही दिवसांनी ते पुन्हा स्वामींच्या भेटीस खडकुळी येथे आले. अशा भजनीय भक्तावर स्वामी संतुष्ट होते. अशा पुण्यवान भक्ताला सर्वज्ञांनी दंडियाचा दृष्टांत निरूपण केलेला होता. त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यास स्वामी उद्युक्त असत. एकदा स्वामी नेवाशाला असताना दायंबा त्यांच्या भेटीस आले. तेव्हा त्यांना अशी इच्छा झाली की आपण स्वामींसाठी भोजन द्यावे. त्याचप्रमाणे त्यांनी स्वामींना विनंती केली. बाईसाने मग पोळ्या, भात, खीर, भाजी असा उपहार तयार केला. इतक्यात एका भक्ताने स्वामींसाठी मिष्टान्नांचे भरलेले ताट आणले. तेव्हा दायंबा दुःख करू लागले. माझे पापियाचे काहीचे या गोसावी यांचे या उपयोगा जाईल. परंतु स्वामींनी दोघांचेही अन्न ग्रहण केले. जेवते वेळी भोजे याची कडी निकी झाली, पत्रशाख निकी झाली असे प्रसन्नतेने उद्गार काढी स्वामींनी भोजन केले. हे पाहून दायंबाला समाधान वाटले. दायंबा या पुण्यवान भक्ताला दोन्ही परमेश्वर अवतारांचे सन्निधान लाभले होते. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे व श्री प्रभुबाबांचे. दायंबांची स्वामीवर श्रद्धा होती, तशीच श्री प्रभुबाबांवर पण होती. त्यामुळे ते आपल्या पत्नीसह पैठणहून रुद्रपुरास गेले व श्री गोविंद प्रभूंचे दर्शन घेऊन परत आपल्या गावी आले. दायंबा हे भाविक भक्त पण त्यांच्या ठिकाणी
असत संस्कार होते. या संस्कारामुळे त्यांनी परमेश्वर भक्ती सोडून देवता भक्ती करावी असेच त्यांचे सर्वज्ञांनी भविष्य केले होते. म्हणून स्वामी त्यांना म्हणाले होते, भोजेया येथून शंख तुलसी दिसताती जा. म्हणजे तुम्ही तुळशीचे पूजन करून शंख वाजवीत राहाल अशी स्वामींनी दायंबांना सूचना केली होती. पण त्यांनी स्वामींचे बोलणे खरे मानले नाही. दायंबाला विकल्प प्रमाद घडू नये म्हणून स्वामी त्यांना संन्यास घ्या असे म्हणत होते. पण त्यांनी संन्यास घेण्याबद्दल नकार दिला. तरीही पण स्वामींनी वाऱ्याने आदळत असलेल्या वृक्षाचे दुःख दाखवून त्यांना म्हणाले होते, तुम्ही संन्यास घ्या, नाहीतर या वृक्षासारखे तुम्हाला दुःख भोगावे लागतील. या उपदेशाचा परिणाम दायंबावर झाला नाही, परंतु ते स्वामींच्या भेटीत येऊन त्यांच्या सन्निधानात राहत असत. येथे असताना ब्रह्मविद्याशास्त्रावर काही शंका प्रश्न विचारून चर्चा करीत असत आणि काही जुन्या गोष्टीही स्वामींना सांगत असत. सर्वज्ञांनी दायंबाला शिखासूत्र त्यागण्यासाठी सांगितले होते व अनुसरण्यास सांगितले होते, पण दायंबाने तसे केले नाही. पैठण येथील भेटीनंतर दायंबा स्वामींच्या भेटीस जवळगावला गेले. तेव्हा स्वामींच्या सन्निधानात काही दिवस राहून मग तेथून ते परत बळेगावात आले. स्वामींनी सांगितलेला निरोप येथील भक्तजनांना सांगितला. दायंबा जसे चतुर व साहसी वृत्तीचे होते, त्याचप्रमाणे ते कनवाळू सुद्धा होते. जेव्हा परसनायकांना स्थितानंद झालेला असतो व त्या स्थितीच्या भरात इतर भक्तिजन त्यांना मेलेले समजतात, तेव्हा दायंबा खास करून फार दुःख करतात. सर्वज्ञांनी याच भक्ताला माळेकरांचा दृष्टांत निरूपण केलेला होता. सर्वज्ञांनी भाकीत केले होते की दायंबाची पहिली पत्नी मरणार, मग दायंबाला फार दुःख होईल, मग ते दुसरे लग्न करणार, मग त्यांना तिच्याकडून 2 मुले होतील आणि तसेच झाले. जेव्हा त्यांची पहिली पत्नी मरण पावली तेव्हा त्यांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीचे नाव उमाईसा. या भक्ताला सर्वज्ञांनी विषय निरूपण, मुसळबुडी निरूपण, काय वंचना कथन, पातलेपण निषेधू, विषय वासना भेद कथन असे सर्वज्ञांनी त्यांना निरूपण केलेले होते. सर्वज्ञ दायंबा प्रती जणू ठकला म्हणजे जर अशा भक्ताने माझी चुकी झाली आहे, मी थकलो गेलो आहे असे जर परमेश्वराला म्हटले असते तर परमेश्वराने अशा जीवांचे अज्ञान दूर केले असते, त्यांना मोक्ष मार्ग दिला असता. पण दायंबाने तसे केले नाही. दायंबांना खरूज झालेली होती आणि ती खरूज ते सारखे खाजवत असत. तेव्हा स्वामी म्हणतात, खरूज खाजविना तो विरक्त. पण दायंबा सारखी खरूज खाजवत असत. त्यांची ही खरूज दूर व्हावी म्हणून सर्वज्ञांच्या स्नानानंतर सर्वज्ञ बाईसा व भटोबासांना भोजे याला इंद्रावणी ठेवा असे सांगत असत. दायंबा हे जिज्ञासू वृत्तीचे होते. ते जेव्हा सर्वज्ञांच्या सन्निधानी असायचे तेव्हा काही ना काही प्रश्न विचारत असत. दायंबांनी सर्वज्ञांना बाईसांना पुन्हा संबंध कधी मिळेल असा प्रश्न विचारला होता. सर्वज्ञांनी दायंबांना देहांत दुःख निरूपण केलेले होते. अशा या भक्ताची परमेश्वर सुद्धा स्तुती करतात. सर्वज्ञांनी दायंबांना भोजा काय भोजा, भोजा अनेक युक्त्यांचा असे उद्गार काढलेले होते. त्यानंतर दायंबा पुन्हा स्वामींच्या भेटीस बेलापूरला गेले. तेथे काही दिवस राहून परत आपल्या गावी आले. सर्वज्ञ दायंबाला त्यांच्या पत्नीला अलंकार करण्यास सांगतात व दायंबा, उमाईसा व आबाईसा यांना रुद्धपूरला पाठवतात. रुद्धपूरला जाताना सर्वज्ञांनी दायंबाला विधी निरूपण केला होता की रुद्धपूर म्हणजे काशीचा वास आहे. येथे तिथल्या नियमांचे पालन होणार नाही. येथे काम क्रोधाला जागा नाही. येथे तुम्ही मौन असावे.
श्री प्रभूंची सेवा दुरूनच करावी. मग रुद्रपूरला असताना दायंबा सदैव मौन असत, म्हणून त्यांचे काही दिवसांनी तोंड आले. एके दिवशी श्री प्रभूंनी दायंबाला मेला जाय उपकरशी म्हणे. तेव्हा मग दायंबांनी आपले तोंड वस्त्राने बांधले, कारण की तोंडाची दुर्गंधी श्री प्रभूंवर जाऊ नये. मग श्री प्रभूंना मुठणे लावून दायंबाने मर्दना दिली. स्नानासाठी पाणी काढले. श्रीमूर्तीवर तांब्याने पाणी टाकले. तेव्हा मग त्यांचे तोंड आलेले नाहीसे झाले. सौभागा अशक्त झाल्या होत्या, तेव्हा त्यांची सेवा दायंबा करू लागले. पण एके दिवशी सौभागा सरली. तेव्हा भटोबास म्हणायचे, सौभागा यांना भूमी निक्षेप करू. तेव्हा दायंबा म्हणायचे, मी पुत्राप्रमाणे त्यांचे दहन करीन. जेव्हा बीडला असताना त्यांनी पुत्राप्रमाणे विधी करीन असे सर्वज्ञांना वचन दिले होते, तर आता मी त्यांचे दहन करणार. तेव्हा दायंबा महाजनांकडे गेले. जाऊन 4 ब्राह्मण घेऊन येतात व पुत्राप्रमाणे सौभागा यांचा अंतिम विधी करतात. तेव्हा दायंबा आपला दंड थोपटून म्हणतात, हा होय मी भोजा. आमचे सर्वज्ञ म्हणाले होते, बाप भावाचे जे इष्टक्रिया कर्म आहे ते आम्ही करू, व ते आश्वासन श्री प्रभू सिद्धीला नेत आहेत. अशा या भक्ताने जे सर्वज्ञांना आश्वासन दिले होते ते पूर्ण केले. श्री प्रभूंनी 18 दिवस उदासीनता स्वीकारली होती. तेव्हा हेच दायंबा चारठाणला जाऊन राधा मातेला घेऊन येतात. राधा मातेच्या भेटीमुळे श्री प्रभूंची उदासीनता दूर होते. श्री प्रभू जेव्हा राधेला तुझे नाक जाईल असे म्हणतात, तेव्हा साधा घाबरून दायंबाला विचारते. तेव्हा दायंबा सुद्धा तुझे नाक जाईल असे त्यांना म्हणतात. तेव्हा साधाईसा फार घाबरतात. यापुढे स्वामींची व दायंबाची भेट झाली नाही. सर्वज्ञांच्या उत्तरपंथे गमनानंतर दायंबांना स्वामीचे दुःख सहन होत नव्हते. रडून रडून खराब झाले होते. तेव्हा स्वामी त्यांच्या स्वप्नात स्वामींची भेट होते. तेव्हा स्वामी त्यांना म्हणायचे, आम्ही येथेच वेरूळ आहोत असे सांगितले. स्वामींच्या पश्चात काही काळानंतर त्यांचे सासरे ते चांगदेवाच्या देवीचे पुजारी होते ते सरले. तेव्हा त्यांच्या वृत्तीवर दायंबा यांना बसवले. तेथे ते देवीला तुळशी पत्र वाहायचे, शंखात पाणी घेऊन आरती करायचे आणि पहाटे उठून शंख वाजवित असत. अशा प्रकारे दायंबा देवीच्या उपासनेत घडून गेले होते व परधर्मावरून विकल्पाकडे गेले होते. त्यांना स्वामींची आठवणही राहिली नाही. स्वामींनी भविष्य वर्तविल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात घडून आले. एकंदरीत दायंबा हे उच्च संस्काराची देवी संपत्तीचे पुरुष, पण त्यांच्या जवळील आसुरी संपत्तीमुळे त्यांना दुसरे वळण लागून ते धर्मपतीत झाले. मंडळी, काही चूक भूल क्षमा असावी. सदर सेवा ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व अच्युतगोत्रीय परिवारांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूत आपण अशाच नवीन उपक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम पाजगीचा सादर दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.